बघा आता क्वेश्चन फर्स्ट मधला जो डी दिलेला आहे तो काय दिलेला आहे, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन इफ y इज इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू 2x प्लस बी इंटू ई रेस टू मायनस 2x. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे. काय करायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे. मग सगळ्यात पहिले सोल्युशन. मग आपल्याला गिवन इक्वेशन काय दिलेलं आहे, तर गिवन इक्वेशन y इज इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू 2x प्लस बी इंटू ई रेस टू मायनस 2x दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता बघा या इक्वेशनमध्ये ऑब्झर्व करा किती अननोन नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. म्हणून इक्वेशन काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. किती वेळेस डिफरन्शिएट करायचं, 2 वेळेस. मग इथं लिहायचं वाटलं ते थोडंसं इकडे लिहितो मी. ठीक आहे. इथं लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता किती वेळेस डिफरन्शिएट करायचं आपल्याला, इथं 2 वेळेस. मग इथं काय येणार, डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ए इंटू ई रेस टू 2x प्लस बी इंटू ई रेस टू मायनस 2x. ठीक आहे. मग आता बघा इथं काय होणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, बघा आता ए काय कॉन्स्टंट आहे आणि इथं काय येणार, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू 2x येणार प्लस हा बी पण काय कॉन्स्टंट आहे आणि पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू मायनस 2x येणार. ठीक आहे. मग आता बघा मग इथं नेक्स्ट काय होणार, नेक्स्ट स्टेपमध्ये डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू ए इंटू, आता ई रेस टू 2xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ई रेस टू 2x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 2x येणार प्लस बी इंटू, आता ई रेस टू मायनस 2xचं काय येणार, ई रेस टू मायनस 2x इंटू डी बाय डी एक्स ऑफ मायनस 2x येणार. ठीक आहे. मग इथं काय आलं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, मग डी बाय डी एक्स इज इक्वल्स टू काय आलं, तर बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू ए इंटू ई रेस टू 2x आणि इथं काय येणार, हा डी बाय डी एक्स ऑफ 2x काय येणार, 2 येणार आहे प्लस बी इंटू ई रेस टू मायनस 2x आणि डी बाय डी एक्स ऑफ मायनस 2x काय येणार आहे, मायनस 2 येणार आहे. मग आता बघा इथं हा मायनस 2 हा काय होणार, मल्टिप्लाय होणार. म्हणजे इथं काय आलं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू ए इंटू ए रेस टू, सॉरी हा 2 काय होणार, समोर मल्टिप्लाय होणार. म्हणजे हा 2 इंटू ए इंटू ई रेस टू 2x आणि हा मायनस 2 आणि हा प्लस बी. म्हणजे इथं काय येणार, मायनस 2b इंटू ई रेस टू मायनस 2x. मग बघा आपण आता एकदा डिफरन्शिएट केलं, किती वेळेस केलं, एकदा डिफरन्शिएट केलं. आपल्याला आता किती वेळेस डिफरन्शिएट करायचं आहे, 2 वेळेस. ठीक आहे. का, कारण की आपल्याकडं इक्वेशनमध्ये 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, ए आणि बी. ठीक आहे. त्याच्यामुळे 2 वेळेस डिफरन्शिएट करायचं. मग इथं काय येणार, आता नेक्स्ट इथलं याचं डिफरन्शिएट अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला परत एकदा डिफरन्शिएट करायचं. मग इथं काय येणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, इथं काय येणार, डी वाय बाय डी बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये येणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार 2 इंटू ए इंटू ई रेस टू 2x. त्याच्यानंतर ना मायनस बी इंटू ई रेस टू मायनस 2x, सॉरी 2b इंटू ई रेस टू मायनस 2x. ठीक आहे. मग आता बघा इकडच्या साईडला काय होणार, डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर, कारण की डी वाय बाय डी एक्स हे नाही तर परत डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर आलं. ठीक आहे. इज इक्वल्स टू, आता इथं काय, हा 2a कॉन्स्टंट आहे, हा 2a बाहेर येणार आणि
डी वाय डी एक्स ऑफ ई रेज टू 2x मायनस हा 2b पण काय कॉन्स्टंट आहे म्हणून तो बाहेर आला, डी वाय डी एक्स ऑफ ई रेज टू मायनस 2x. ठीक आहे, मग इथे येणार डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 2a इंटू ई रेज टू 2x मायनस. आता बघा इथं हा 2x ॲज इट इज राहिला, पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ काय येणार 2x मल्टिप्लाय होणार. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला परत 2xचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे आणि मायनस इकडच्या साईडला हा 2b ॲज इट इज ई रेज टू मायनस 2x ॲज इट इज आणि पुन्हा काय येणार आहे डी वाय डी एक्स ऑफ मायनस 2x. हे थोडंसं इकडे घ्यावं लागेल. ठीक आहे, तर काय येणार ई रेज टू 2x. ठीक आहे, आता बघा इथं काय आलं आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 इंटू ए इंटू ई रेज टू 2x इंटू इथं 2 आलेलं आहे. ठीक आहे, मायनस 2 इंटू बी ई रेज टू मायनस 2x आणि इथं ब्रॅकेटमध्ये काय येणार -2. मग बघा आता इथं हा 2 इंटू 2 काय होणार 4 होणार, म्हणजे इथं काय आलं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 2 जा 4 इंटू ई रेज टू 2x. हा -2 आणि हा -2 काय होणार प्लस होणार, म्हणजे 2 2 जा 4 म्हणजेच 4b ई रेज टू मायनस 2x. मग बघा इथं पण 4 इथं पण 4 आहे, 4 जर कॉमन घेतलं तर काय होईल, म्हणजे बघा इथे येणार डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 इंटू ब्रॅकेटमध्ये ए इंटू ई रेज टू 2x प्लस बी इंटू ई रेज टू मायनस 2x. मग बघा पुढच्या पेजवरती घेऊन जाऊ. ये आता काय करायचं आहे आपल्याला, आपली जी इक्वेशन आहे म्हणजे जी आपण नाही का डिफरन्शियल इक्वेशन आली आपल्याकडं, तिच्यामध्ये तिला आपण दोनदा डिफरन्शिएट करून पण तिच्यामधले जे कॉन्स्टंट आहे ती काय झाले नाही रिड्यूस झाले नाही. तर बघा आपल्याला ते रिड्यूस करावं लागेल, कारण की डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आर्बिटरी कॉन्स्टंट नसतं. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं दिलेलं आहे बघा इनिशियल फेजमध्ये आपल्याला काय दिलेलं होतं, इथं लिहायचं पुट y इज इक्वल्स टू ए इंटू ई रेज टू 2x प्लस बी इंटू ई रेज टू मायनस 2x. म्हणजे याचा अर्थ काय की ही जी टर्म आहे बघा, ही टर्म म्हणजेच काय y. ठीक आहे, मग याला काय करायचं त्याच्या जागेवरती रिप्लेस करायचं. मग इथं काय येणार डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 इंटू वाय आणि हा 4 इंटू वाय इकडच्या साईडला गेलं काय होणार मायनस होणार, म्हणजे इथे येणार डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू नाही, आता हा इकडे गेल्यावर मायनस होणार म्हणजेच -4y इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, मग हे आपल्याला काय भेटलं डिफरन्शियल इक्वेशन भेटलं. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय असं इक्वेशन ज्याच्यामध्ये फक्त डिपेंडंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल राहतं. ठीक आहे, तर मग बघा आपलं हे डिफरन्शियल इक्वेशन आलं. मग इथं लिहायचं धिस इज द डिफरन्शियल इक्वेशन, धिस इज डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, ऑफ गिवन इक्वेशन. ठीक आहे, तर हा 2 मार्काचा क्वेश्चन होता, 2 वेळा डिफरन्शिएट करायचा. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. बघा याच्यामध्ये काय आहे की आपण ऑब्झर्व केलं, परत एकदा थोडंसं ओव्हरलुक सांगतो. ठीक आहे, याच्यामध्ये आपण ऑब्झर्व केलं की किती नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट, 2 आर्बिटरी कॉन्स्टंट होती म्हणून आपण 2 वेळेस डिफरन्शिएट केलं. ठीक आहे, तर 2 वेळेस डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला लास्टला काय भेटलं, हे फायनल इक्वेशन भेटलं. आणि याच्यामध्ये आपण काय केलं, जो हे म्हणजे नाही का डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपल्याला आर्बिटरी कॉन्स्टंट रिड्यूस करायचे राहतात, तर ते रिड्यूस करायसाठी आपण काय केलं, आपल्याला दिलेलं गिवन काय होतं y इज इक्वल्स टू ए इंटू ई रेज टू 2x प्लस बी इंटू ई रेज टू मायनस 2x दिलेलं होतं. आपण ते काय केलं डायरेक्ट रिप्लेस केलं वायच्या टर्ममध्ये. ठीक आहे, आणि आपण इथं डिफरन्शियल इक्वेशन फायनल फॉर्म केलं.
आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.